हॅलो, हाय, नमस्कार. तर आज म्हटलं तुमच्यासोबत ना उपमाची रेसिपी शेअर करते. रव्याचा उपमा बनवत आहे मी. रव्याला छान भाजून घेतलं होतं आणि काढून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर ना टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर असं कापून घेतलं की त्याला पाणी पण गरम करायला ठेवलं होतं आणि छान कांदा आणि त्याला छान टोमॅटोला छान परतून घेतलं आणि हळद, मीठ आणि थोडा गरम मसाला टाकला आणि गरम पाणी टाकलं ना तर खूप लवकर असं छान रवा होतो आणि रवा टाकून दिला आणि मग लिंबू पण पिळून टाकला होता आणि कोथिंबीर टाकून देते वरतून आणि थोड्या वेळ झाकण ठेवेल म्हणजे त्याला वाफवू देईल आणि छान असा आपला उपमा रेडी झाला होता. आणि म्हटलं आज तुमच्यासोबत उपमाची रेसिपी पण शेअर करते. आणि दुपारी ना मग वाढून घेतला आणि नाश्ता वगैरे करून घेतला. मग यात मी पण नाश्ता करायला आणि तुम्ही पण तुमच्या घरी रेसिपी ट्राय करा. नक्कीच एकदम छान आणि टेस्टी झालं आणि तुम्हाला जर का एक्स्ट्राचे व्हेजिटेबल टाकायचे असेल तर ते पण टाकू शकता. खूप छान बनतं. त्याच्यानंतर दुपारी म्हटलं आठवडा झाला असं दुधाची चाय काढून ठेवते मी मलाई बनवायला. तर आठवडा झाला होता म्हटलं आता त्याला मलाई बनवून घेते. मग तूप बनवून घेते चायची. तर ना मी बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पूर्ण साय टाकून दिली होती आणि त्याला एकदा फिरवून घेतलं होतं आणि थंड पाणी टाकून फिरवलं ना तर छान असा गोळा बनतो. आणि मग त्या गोळ्याला ना मी कढईमध्ये काढून स्वच्छ दोनदा पाण्याने धुवून घेते आणि पाण्याने धुतलं ना तर मग तुपाचा वास येत नाही. कधी कधी आपण मलाई काढून ठेवतो ना, मग आपण तूप करायला घेतो ना तेव्हा पूर्ण घरामध्ये असा तुपाचा वास येतो, सगळीकडे पसरतो. आणि जर का आपण छान असं ते लोण्याला असं धुवून घेतलं ना पाण्याने तर त्याचा वास पसरत नाही. आणि थंड पाण्याने धुवायचं मस्त. आणि इथे बघा किती छान लोणी तयार झालं होतं आणि ते तूप पण खूप छान झालं आहे. आणि मग हे बघा किती छान असं तूप झालं होतं. मग एका थंड करून काचच्या बारणी भरून ठेवलं. आणि संध्याकाळी ना माझ्या दिराच्या मुलीचा वाढदिवस होता, मग आम्ही तिथे गेलो होतो आणि सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं. मग मी पण ताट ओवाळून घेतलं तिच्याहून. आणि ना तिचा 3रा वाढदिवस आहे आणि खूप छान बोलते ती, मस्त एकदम छान. ती ना सगळ्या मुलांना बघून ना एकदम हे होतो, खूप खुश होत होती. आणि मग हे तिचे मम्मी पप्पा आहेत. मग तिचा बर्थडे केला आणि खूप छान वाटलं, मस्त वाटलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. तिला आम्ही सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि असा होता मग आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला मला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.